तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये इयत्ता 9वीचा आपण आज धडा अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. 9वीचा हा जो पाली भाषेतला जो धडा आहे त्याचं नाव आहे नालंदा विश्वविद्यालय. म्हणजे नालंदा विश्वविद्यालय संदर्भामध्ये याच्यामध्ये थोडीशी माहिती आलेली आहे. तो अभ्यासण्यासाठी आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे ते आपण समजून घेऊया. नालंदा विद्यापीठ हे जगातील प्रसिद्ध प्राचीन भारतीय विद्यापीठ होते. तेथे देश विदेशातील 1000 प्राध्यापक आणि 10,000 विद्यार्थी अध्ययन करत असत. ही ज्ञानाची परंपरा जवळजवळ इसवी सन 12व्या शतकापर्यंत टिकून होती. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय अत्यंत समृद्ध होते. थोर दार्शनिक आचार्य नागार्जुन व चीनी प्रवासी हेनसँग यांसारखे महापुरुष येथे राहिले होते, अभ्यास करत होते. विद्यापीठाचे वर्णन हेनसँगच्या प्रवास वर्णनात तपशीलवार आढळते. आता हे लक्षात घ्या की भारतामध्ये 3 चीनी प्रवासी येऊन गेले होते. त्यातले पाइयान आहे इसवी सन 399 ते 414, वेनसँग आहे 629 ते 645 आणि ईस्ट सिंग आहे 671 ते 695. ह्या कालावधीमध्ये हे 3 चीनी प्रवासी या ठिकाणी भारतामध्ये येऊन गेले, अभ्यास करून गेले. त्यातले बहुतांश लोकांनी आपल्याकडचे ग्रंथ त्यांच्या देशामध्ये म्हणजे चीन देशामध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांच्या भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. ह्या 3 चीनी प्रवासींपैकी ह्वेनसँग हे जास्त प्रसिद्ध आहेत, कारण त्यांच्यामुळे ते जिथे फिरले तिथे त्यांनी प्रवास वर्णन त्यांचं लिहून ठेवलं होतं, टोकन लिहिलं होतं. म्हणजे टाचन म्हणजे जसे आपले डायरी कशी असते तशी त्यांनी डायरी लिहिली होती की मी ह्या ठिकाणी गेलो होतो, ह्या वेळी ह्या ठिकाणी आहे, किंवा हे अंतर ह्या ठिकाणी आहे. त्यांच्या डायरीमुळे, ह्वेनसँगच्या डायरीमुळे म्हणजे प्रवास वर्णनामुळे भारतात जे ब्रिटिश अधिकारी होते, जे उत्खनन करत होते, पुरातत्व विभागामध्ये होते, त्या लोकांनी ह्या ह्वेनसँगच्या डायरीच्या आधारे भारतामध्ये उत्खनन केलं आणि भारतामध्ये जो बौद्ध धम्म या मातीमध्ये गाडला गेला होता तो बाहेर काढण्याचं सगळ्यात जास्त काम ह्वेनसँगच्या डायरीमुळे इकडचे जे ब्रिटिश अधिकारी त्यावेळेचे होते, त्याच्यामध्ये आदरणीय कनिंगहम सर आहेत, जेम्स लिन्सेप आहेत, यांसारखे जे अभ्यासक होते, त्यांच्यामुळे आज आपल्याला बौद्ध धम्म जो जुना बौद्ध धम्म होता कसा होता, या मातीमध्ये कशा प्रकारे होता, त्याचा साक्षात पुरावा आपल्याला इथे भेटतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं घेतलं तर ह्वेनसँगच्या डायरीमुळे आजचं जे बौद्धगया टेम्पल आहे, जे मंदिर आहे, ते मातीत गाडलं गेलं होतं. ह्वेनसँगच्या डायरीमुळे कनिंगहम सरांना ती जागा सापडली. त्यांनी ते मंदिर मातीच्या खाली काढलं गेलं त्याला बाहेर काढलं आणि एवढं सर्व काम त्यांनी केलं. सोबतच सम्राट अशोकांचे जे पिलर होते ते शोधण्याचं पण काम या डायरीमुळे झालेलं आहे. लुंबिनी आहे, इतर जे गोष्टी आहेत महत्त्वाच्या बौद्ध धम्माच्या साहित्याच्या दृष्टीने, ते सर्व ह्वेनसँगच्या डायरीमुळे ते आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे प्रथमतः मी ह्वेनसँग सोबतच जे ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी बौद्ध धम्म पुनर्जीवित करण्याचा प्रयत्नामध्ये त्यांनी हातभार लावला, त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, मंगलमित्र व्यक्त करतो. आता आपण आपल्या टॉपिकवरती येऊया. आजचा टॉपिक आहे तो इयत्ता 9वीचा जो पुस्तक आहे पाली भाषेचं, त्यातला 6वा धडा नालंदा विश्वविद्यालय असं पद्धतीनं नाव आहे. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन काय होणार, नालंदा विश्वविद्यालय, आणि सोपं ट्रान्सलेशन. मग आपण आज पाहूया काय आहे की प्राचीन जंबूद्वीपे स्वगत महावियातनेषु अतिपाकट भावपतपंपन नालंदा विश्वविद्यायतन महोसी. म्हणजे याचा अर्थ काय, प्राचीन म्हणजे प्राचीन आहे, अति पाकट भावपतपनन म्हणजे सर्वात जास्त प्रसिद्धी प्राप्त, अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ काय होणार, मग पूर्वी जंबूद्वीपात अनेक महाविद्यालय होती, त्यापैकी नालंदा विद्यापीठ अत्यंत उत्कृष्ट होते.
समजण्याचा अर्थ पहिलं काय लिहिलंय, प्राचीन जंबूद्वीपे सोगत महावियातनेषु अतिपाकट भावपतमपन नालंदा विश्वविद्यायतन महोसी. अशा प्रकारचा पहिला अर्थ आहे. म्हणजे अहोसी हा इथे विग्रह झालेला. म्हणजे आपल्याला 9वी मध्ये जी संधी समजते, संधी आहे, तुम्हाला समास आहे, त्या समासामधला हा एक प्रकार आहे जो आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. विश्वविद्यायतन अहोसी याचा अर्थ होतो तो. महोसी असं आहे, पण ते अहोसी ट्रान्सलेशन होणार त्याच्यामध्ये आहे. सोपन विश्वविद्यालयो सकल मगधरठ्ठे धम्मगंजा नामेन विदितो भवी. सोपन विश्वविद्यालयो सकल मगधरठ्ठे धम्मगंजा नामेन विदिता भवी. मगधरठ्ठे म्हणजे मगध राष्ट्रामध्ये, धम्मगंजा म्हणजे धम्माचे भांडार. त्याचा अर्थ काय होतो, ते विद्यापीठ संपूर्ण मगध देशात धम्मगंज या नावाने प्रसिद्ध होते. धम्मगंज म्हणजे धम्माचे भांडार. आता तुम्ही जर नालंदामध्ये कधी गेलात, नालंदा विश्वविद्यालय ते पाहायला गेलात, तर ते आता सध्या खंडर आहे एक प्रकारचं, पण ते पूर्वीच्या काळी खूप प्रसिद्ध होतं. त्या ठिकाणी जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की त्या ठिकाणी 1000 प्राध्यापक आणि 10,000 विद्यार्थी अध्यापन करायचे होते. म्हणजे देश विदेशातील तिथे येते. आता हा आकडा ठीक आहे, पुस्तकामध्ये आलाय म्हणून ठीक आहे, पण हा आकडा जास्त पण असू शकतो. माझ्या अभ्यासानुसार हा आकडा जास्तच आहे. त्याच्यामध्ये इतर देशाविदेशातले सर्व विद्यार्थी तिथे येत होते. आता तुम्ही पाहिलं की इंग्लिशमध्ये नागार्जुन सारखे, आचार्य नागार्जुन सारखे महान जे बौद्ध धर्माचे शास्त्रज्ञ अभ्यासक होते ते इथे शिकून गेले. इतरही शाळा आहेत, पण तुर्तास ह्या अभ्यासापुरतं मर्यादित होतो. भारतीय पोथकालयान महंतमो तस्य विद्यालयतनस्य पोथकालयो रत्नोदधी नामाही नवभूमकं पासादे प्रतिष्ठा पितो अहोसी. म्हणजे काय आला, महंतमो म्हणजे सर्वात मोठा, जम्बूद्वीप आले आणि पुढे काय आलंय, विश्वविद्यायतन म्हणजे विश्वविद्यालयात, पोथकालय पुस्तकालय, रत्नोदधी म्हणजे रत्नांचा सागर. त्याचा अर्थ काय होणार, भारतीय ग्रंथालयांमध्ये म्हणजे पुस्तकालय ग्रंथालय आपण म्हणू शकतो. भारतीय ग्रंथालयामध्ये त्या विद्यापीठाचे ग्रंथालय सर्वात मोठे होते. रत्नोदधी नामही नवभूमकं प्रासादे प्रतिष्ठा पितो अहोसी. म्हणजेच रत्नोदधी नावाचे ते ग्रंथालय नवभूमकं म्हणजे 9 मजली इमारती स्थापन केले गेले होते. तर भारतीय ग्रंथालयामध्ये त्या विद्यापीठाचे ग्रंथालय सर्वात मोठे होते. रत्नोदधी नावाचे ते ग्रंथालय 9 मजली इमारती स्थापन केले गेले होते. इथे उल्लेख केलाय की 9 मजली इमारत त्या ठिकाणी अस्तित्वात होती. एक पुरावा आपल्याला भेटलेला आहे. पण आता जर तुम्ही तिथे गेला की तिथे फक्त 1 का 2च मजली इमारत तिथे दिसते. बाकी इमारत सध्या काळाच्या पडद्यावरती गेलेली आहे. का गेली आहे तो इथे चर्चा करण्यासारखा उद्देश नाही, पण आपण शेवटला पण थोडं घेऊ तो पार्ट. त्याच्यामागे बरेच कारणं आहेत. आज का आपल्याला ते काय म्हणजे आपल्या भारतीयांचा पण एक प्रकारे त्याच्यामध्ये मी दोष देऊ इच्छितो की त्यांनी आपला जो पुरातन वारसा आहे, म्हणजे मोस्ट ऑफ बुद्धिस्ट लोकांसाठी मी बोलतो की त्यांनी आपला जो पुरातन वारसा आहे तो जपला नाहीये व्यवस्थित. कुठेही पहा तुम्ही, आपल्या नालासोपारामध्ये घ्या किंवा अंधेरीमध्ये घ्या, मुंबईचा परिसर मी गोष्टी सांगतो, तिथले आपला जो पुरातन वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न करतो. काही जण प्रयत्न जेन्युइनली करतात, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. पण आजही आपला बरेचसे बहुतांश जे स्वतःला बौद्ध म्हणतात ते जपत नाहीये. ते त्यांच्या विहारापुरतेच मर्यादित आहेत किंवा त्यांच्या जे तिथे जे राहतात त्या म्हणजे तेवढ्या भागापुरते सीमित आहेत. आज आपल्या बौद्ध लेण्या ह्या अतिक्रमित झालेल्या आहेत. आपल्या बरेचसे जे बौद्ध आपण म्हणतो की हे आमचं स्मारक आहे किंवा हे आमचं मंदिर आहे किंवा हे ते आमचं हे आहे, पण त्या ठिकाणी फक्त 1 दिवसाची शो शायनिंग होते, त्यानंतर काहीच होत नाही. हे मला दुर्दैवाने म्हणावं लागतं, पण खरं सत्य ते सत्य आहे. आज बऱ्याच मोठ्या संस्था आहेत, पण ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात आहे. आम्ही जेव्हा म्हणजे माझे जे काही मित्र आहेत, लेणी संवर्धक म्हणून आहेत,
त्यामध्ये मी पण एक आहे. तर आम्ही प्रयत्न करतोय की हे आमचा जो वारसा आहे तो जपण्याचा, पण आम्हाला पाहिजे तेवढा सपोर्ट जो समाजाकडून मिळाला पाहिजे तेवढा तो भेटत नाहीये. जर आज भारताची किंवा मुंबईची किंवा महाराष्ट्राची पॉप्युलेशन बघायला 5-6 करोड, काही करोड आपण जनता जर बौद्ध समाज समजला, तर त्यातील किती जण आवर्जून लेण्यावर जातात, आपल्या जे धार्मिक स्थळं आहेत त्याच्या ते ठिकाणी जातात, त्या ठिकाणी ते जपण्याचा प्रयत्न करतात. हा एक क्वेश्चन मार्क आहे. हे मी उगाच म्हणत नाही, यामागचे पण कारण आहेत. जर तुम्ही आजही आंबोली साईडला गेलात, कर्जत जवळच्या म्हणजे त्या साईडला, तर त्या ठिकाणी आंबोली आपली ही आहे, लेणी आहे. ते ठिकाणी त्या काही लेण्या तर अतिक्रमित झालेल्या आहेत. जुन्नर प्रांतामधल्या काही लेण्या अतिक्रमित झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे परिचित आहेत, अपरिचित लेण्या ही आता हायजॅक होण्याच्या प्रयत्नात आहे. मधल्या काळामध्ये कान्हेरी लेणीमध्ये एक वेगळाच प्रकार घडलेला झाला. तो उधळणीच लावण्यात आला, तो वेगळी गोष्ट, पण ते होत आहे. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व बौद्ध समाजाला विनंती करतो की त्यांनी आपला हा धार्मिक वारसा जपण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्याप्रमाणे हे नालंदा विश्वविद्यालय, जे आता इथे उल्लेख आला की 9 मजली इमारत होती, तिचे आता फक्त खंडर झालेलं आहे. ते जेव्हा गाईड माहिती देतात तेव्हा ते बिचारे अक्षरशः खरा इतिहास सांगण्याच्या प्रयत्नामध्ये सत्यही सांगतात, आणि ते आपण एक पर्यटक म्हणून जातो. आता इथे पुढे एक उल्लेख आहे की तिथे ह्युएन आपल्याला उल्लेख आला. ते महान पर्यटक होते. ते फक्त आता काय झालंय की धम्म सहलीच्या नावाने तिथे पर्यटन होतं आणि परत येतं. अभ्यास नावाचं काही गोष्ट होत नाही. सॉरी टू से, बऱ्याच जणांना जर चुकीचं वाटेल, पण खरी गोष्ट आहे. तिथे जेव्हा धम्म पर्यटन किंवा धम्म सहल होते, त्या ठिकाणी स्टडी टूर, जेव्हा स्टडी टूर म्हणून आपण म्हणू, स्टडी टूर होते, स्टडी टूरच व्हायला पाहिजे, तिथे अभ्यास व्हायला पाहिजे. पण आज आमचे फक्त इतरांबरोबर फिरायला भेटतंय म्हणून ते लोक तिथे जातात आणि फोटो काढून परत येतात. त्यांना त्यांच्याशी वारशाची महत्त्व ना काही नाही. तर इन फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही तिथे जाल तर त्या ठिकाणचं व्यवस्थित माहिती घ्या, अभ्यास करा आणि नंतरच पुढे हे करा. कारण बौद्ध धर्मामध्ये तुम्ही संपूर्ण सहलीला आम्हाला काही विरोध नाही, पण तिथे जाऊन तुम्ही आपला वारसा कसा जपता येईल ह्यासाठी प्रयत्न करा. मध्ये मुंबईमध्ये संपूर्ण लेणी संवर्धकांनी एक मोर्चा काढला होता. त्यासाठी आदरणीय भीमराव आंबेडकर आले होते. त्यांनी आम्हाला संपूर्ण सर्वांना सहकार्य केलं आहे. त्या पदे सहकार्य इतर संस्थांनीही करावं, अशा प्रकारचं छोटंसं आव्हान ह्या व्हिडिओ मार्फत करतो. आपण पुन्हा आपल्या टॉपिकवरती येऊया. किट्ठु पत्तितो पठम सत्तवच्छरतो पठ्ठाय अथवा तस्मिन् विश्वविद्यालये आचार्य भावेन उत्तस नागजुन्न महाथेरस कालतो पठ्ठाय याव किट्ठपत्तितो अठ्ठमसत्त संवत्सरं अयं निखिलं सत्थालयो अभिउद्धिया अनुनो पवस्थित. म्हणजे काय होतं, आपल्याला जर आपण म्हणा किट्ठपत्तितो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या उत्पत्तीच्या किंवा जन्मापासून, अनुनो सतत, कारापितो म्हणजे उभारलेला, पवस्थिती म्हणजे घटना, परियतन उठणं म्हणजे ते पुढे येणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काय लिहिलं की कुमारिल भट्टाच्या उदयापूर्वीचे सुमारे 100 वर्षे किंवा आचार्य नागार्जुन यांचा काळ धरून पाहिल्यास त्या काळापासून कुमारिल भट्टाच्या काळाच्या सुमारे 800 वर्षापर्यंत हे विद्यापीठ अखंडपणे वाढत गेले आणि त्याची ख्याती टिकून राहिली. कुमारिल भट्ट आहेत, नागार्जुन आहेत, यासारखे जे महान जे बौद्ध धर्मामध्ये होऊन गेले, म्हणजे जे अभ्यासक होऊन गेले, त्यांच्या काळापासून म्हणजे आपण सुरुवाती पाहिलं की सुमारे 1200 वर्षापर्यंत हे विश्वविद्यालय टिकून होतं. ह्याचा पाया तसं म्हणा की अभ्यासाचं दृष्टीने गेलं की ह्याचा पाया सम्राट अशोकांनी घातला होता. सम्राट अशोकांनी ह्याची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ही विश्वविद्यालय पुढे विकसित होत गेलं हळूहळू त्या राज्यकाळाच्या दरम्यान. मग राज्यकाळ संपल्यानं पुढे आहे तर संपूर्ण त्या लोकांनी त्याला सहकार्य केलं होतं.
अठमसत् संवत्सरे वर्तमाने इमस विश्वविद्यालयतनस नातिदूरठाने उदंतपुरीयं पालराजानु अनुग्रहेण कारपितो पन महाविद्यालयो सेठ्ठतर भावं संपाकुणी. म्हणजेच काय लगेच अर्थ होतो, पटम संत संवत्सरो, अठम सत्त संवत्सर असा आलेला आहे. इथे शब्द आहे, पर्यटन आहे, परत संतिके आहे, नातीदूर ठाणी आहे. नातीदूर म्हणजे जवळ आहे. हे सर्व शब्द इथे आलेले आहेत. याचा अर्थ काय होतो, सद्यस्थितीपासून 100 वर्ष, म्हणजे मगाच आपण बोललो तर सद्यस्थितीपासून 100 वर्षापर्यंत सुमारे अंदाजे 5व्या ते 6व्या शतकापर्यंत नालंदा विश्वविद्यालय उदंतपुरी येथे पालवंशीय राजाने मोठ्या विद्यापीठ स्थापना केली होती आणि त्यालाही उच्च प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. म्हणजे आता जे नालंदा आहे त्याच्या जवळ उदंतपुरी नावाचं, उदंतपुरी येथे पालवंशीय घराण्याने मोठ्या विश्वविद्यालय स्थापना केली होती आणि त्यालाही उच्च प्रतिष्ठा प्राप्त झाली. म्हणजे जवळजवळ दोन्ही विश्वविद्यालय जवळपास होते. इसवी शतक अंदाजे इसवी सन 5व्या 6व्या शतकात नालंदा विश्वविद्यालयाजवळच उदंतपुरी येथे पालवंशीय राजाने मोठ्या विद्यापीठाची स्थापना केली होती आणि त्यालाही उच्च प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. अशा प्रकारचा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे इथे आपल्याला 2 विश्वविद्यालयाची माहिती भेटली, एक नालंदा विश्वविद्यालय आणि उदंतपुरी कडचं एक विद्यालय, ज्याची स्थापना म्हणून सुरुवात पालवंशीय घराण्याने केली होती. म्हणजे इथे आपल्याला सुरुवातीला आपण पाहिलं की मौर्य घराणं म्हणजे अशोकाचं घराणं आणि नंतर हे पालवंशीय घराणं. सत्तमसंवत्सरस्य आदिमी एव युआंगचांग नामो महापर्यटको चीन देशीय महाथेरो एवं एतं नालंदा विश्वविद्यालयतं पत्वा तत्थ पंडिताचर्यान् संतिका पाली भाषा बुद्ध धम्म गुहेत्वा तस्य विश्वविद्यालयतस्य पवतीयो च आलोकेत्वा महंतं पर्यटन उत्तंतु चीन भाषा है लिखित्वा ठपेसु. याचा अर्थ काय होतो, 7व्या शतकाच्या सुरुवातीस ह्युआनसॅंग नावाचा एक महापर्यटक आणि चीनी भिक्षू भारतात आला. त्याने हे नालंदा विद्यापीठ गाठले आणि तिथल्या पंडित आचार्यांकडून पाली भाषा, बौद्ध धर्म इत्यादीचे अध्ययन केले. विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करून त्याने एक विस्तृत प्रवास वर्णन चीनी भाषेत लिहून ठेवले, जे आजही उपलब्ध आहे. सॉरी, इथे लक्षात घ्या की एक चीन मधला एक भिक्षू, एक भंतेजी किंवा भिक्खू भारतात मध्ये येतात. ते पाली भाषेचा अभ्यास करतात, पुढे जाऊन बौद्ध साहित्याचा अभ्यास करतात आणि त्यांच्यावरती निरीक्षण करून त्यावरती विस्तृत प्रवास वर्णन लिहितात, त्यांच्या भाषेमध्ये अनुवाद करतात ते सगळे ग्रंथ आणि त्याचा उपयोग आजही, हे कधीच आहे 7व्या शतकाचं, म्हणजे त्यावेळेचं ते आज आहे किती 2025. म्हणजे त्या व्यक्तीने त्यावेळी केलेल्या कामामुळे आजही आम्ही भारतीय त्याचा उपयोग करतो आहोत. का करतोय, कसं करतोय, जसं मगाशी सांगितलं की यांच्या प्रवास वर्णनाच्या डायरीवरून कनिंगहम, जेम्स विल्सन यांसारख्या लोकांनी किंवा इतर जे आहेत त्या सर्वांनी ह्या देशामधला जो भारताच्या मातीमध्ये गाडलेला इतिहास होता तो बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या प्रवास वर्णनामुळे आपल्याला आजही लिखित पुरावा भेटतो की हे स्थळ बौद्ध स्थळ होतं, या ठिकाणी अशा प्रकारचं कामं व्हायत होती, अशा प्रकारचा उत्सव निर्माण होत होता. हे सर्व त्यांनी लिहून ठेवले की परदेशी व्यक्तीने लिहून ठेवलं होतं. त्याच्या साहित्याच्या आधारे आज आम्ही अभ्यास करत आहोत. दुसरा महत्वाचा ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे की त्यांनी पाली भाषेचं अध्ययन केलं होतं. आज जर तुम्ही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तिथे तुम्ही आजूबाजूला पाहून घ्या की तुमचा जो बौद्ध बांधव आहे त्याला पाली भाषेचं किती ज्ञान आहे, हा प्रश्न आहे. कारण पाली भाषेचं ज्ञान
बऱ्याच म्हणजे बहुतांश नाही, मी सॉरी टू से पण 90% लोकांना नाही आहे. त्यांना फक्त हातामध्ये जी तुम्हाला जे वंदनाचं पुस्तक भेटतं तेवढंच फक्त तुम्हाला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर काही ज्ञान आहे ते नाही, मला असं वाटत नाहीये की पाली भाषा सर्वांनी जाणली आहे. ती जाणली पाहिजे, अभ्यास केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. कारण बाबासाहेबांचं एक स्वप्न आहे की त्यांचं काय स्वप्न आहे की सारा भारत बौद्धमय करायचा आहे. तर बौद्धमय कसं करणार? त्यासाठी बुद्धांचं जे काय ओरिजिनल लिखित स्वरूपात आहे ते वाचणं गरजेचं आहे. ते सर्व आहे पाली भाषेमध्ये आहे. हे जे थेरवादी परंपरेमधले पाली भाषेतलं आहे. जर तुम्हाला अजून अभ्यास करायचा तर ना महायान पंथामध्ये आहे, ते संस्कृत भाषेमध्ये आहे, वज्रयान पंथामध्ये तर त्या भाषेमधलं आहे. त्यांच्या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आपण नालंदा विद्यापीठाचा बोलतोय, मी आज कलिंगा विद्यापीठामध्ये अभ्यास करतोय. त्या ठिकाणी हार्डली 100-200 विद्यार्थी जवळपास त्याच्या पुढे असतील विद्यार्थी अभ्यास करतात आहेत पाली भाषेचा. त्या ठिकाणी तुमची संख्या हजारोंच्या संख्येमध्ये असली पाहिजे होती. त्या ठिकाणी 100-200च्या घरामध्येच ती 100-200 किंवा 300 पकडू, जास्तीत जास्त 400 पकडू, अशा विद्यार्थ्यांमध्येच सीमित राहिलेली. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे, पण आज आम्ही बौद्ध बांधव त्यांच्यापासून अलिप्त आहोत. तर ही खंत आहे. ह्या व्हिडिओच्या मला पुन्हा एकदा विनंती करतो की जे हे विद्यार्थी अभ्यास करतात आहेत किंवा जे विद्यार्थी जे पालक हा अभ्यास म्हणजे पाहत आहेत व्हिडिओ अभ्यास करण्याच्या दृष्टीने, त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पाली भाषेचा अभ्यास करणं मस्ट आहे. कारण पाली भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहास भेटतो, भारताचा इतिहास भेटतो, जम्बूद्वीपाचा इतिहास भेटतो. त्याच्यामध्ये जम्बूद्वीप हा शब्द वापरलाय तो भारताचं एक नाव म्हणून वापरलंय, पण जम्बूद्वीप खूप मोठा प्रदेश आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पाली भाषेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते आपण केलंच पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयास केला पाहिजे. यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो. ह्याच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत. धम्मगंज म्हणजे मूळ ग्रंथालयाचे नाव धम्मगंज, त्यावेळेच्या रत्नोदधी म्हणजे 9 मजली इमारतीचं ते भवन होतं. नवभूमक प्रासादे म्हणजे 9 मजली इमारत आहे. आचार्यन भावेन उत्थस नागार्जुन महाथेरस म्हणजे आचार्यपदी कार्यरत महान थे बौद्ध भिक्षू नागार्जुन होते. व्योमशंकचं आपण पाहिलंच आहे. पाली भाषा बुद्ध धम्म मुग्ध हेतु म्हणजे पाली भाषा आणि बुद्ध धर्माचे ज्ञान प्राप्त केले. पवत पियोच अवलोकित्वा म्हणजे प्रगती किंवा व्यवस्था अभ्यासली. पर्यटन उत्तंतु चीन भाषाया लिखित्वा थपेसू म्हणजे प्रवास वर्णन चीनी भाषेत लिहून ठेवलं. तुम्ही जर तिथे गेलात म्हणजे नालंदामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सारीपुत्त म्हणजे भगवान बुद्धांचे जे अग्रशावक होते किंवा धम्म सेनापती असं म्हणू शकतो की त्यातले एक धम्म सेनापती म्हणजे सारीपुत्त, त्यांचा तुम्हाला तिथे स्तूप पाहायला भेटतो. जे मला वाटतं 10-20-50च्या नोटेवर तो स्तूप आहे नालंदा विश्वविद्यालयाचा. तर नालंदा विश्वविद्यालयामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये एवढंच आहे सध्या तरी. भविष्यामध्ये आपण ह्याच्यावर सेपरेट पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया की जेणेकरून आपण अधिक अभ्यास करू. तुर्तासमध्ये 9वीच्या पुस्तकामध्ये जेवढी माहिती होती त्याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओद्वारे मी 2 विनंती केलेल्या आहेत, 2 रिक्वेस्ट केलेल्या तुम्हाला की आपण सर्वांनी प्रथमतः आपल्या जो बौद्ध वारसा आहे, जे आपले स्थळ आहेत, लेण्या आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्या वस्तू आहेत त्या आपल्या अधिकारावरती आहेत, त्याचा वारसा जपणं आपलं काम आहे. ते जपण्याचा प्रयत्न करा. धम्मस्थळीला जरूर जा, पण तो सोबत तिथे अभ्यास होणं हाही गरजेचं आहे. सेकंड आहे की प्रत्येकाने पाली भाषेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास आपण करावा. ह्या 2 विनंत्या आपल्यासमोर करीत आहे आणि ते आजचा व्हिडिओ जास्त लेंथी न करता इथे थांबवण्यात येतो आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण सर्वांनी पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पाली भाषेचा जास्तीत जास्त अभ्यास करून मंगलमैत्री सर्वांप्रती ठेवून आनंद साजरा करून आपल्या अवतीभोवती जेवढे
मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, त्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथे संपतो. नमो बुद्धाय.